सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. निशंक्य होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मार्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण. आता स्वामींना आवडणारा पुरणपोळीचा प्रसाद बनवायला घेणार आहे. सर्वात आधी चणा डाळ शिजवून घेणार. आईच्या पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीची कणिक तयार करणार. चला तर मग प्रेमाने आणि भक्तिभावाने हा प्रसाद तयार करते. सर्वात आधी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला चांगली उकळी आली की चणा डाळीला थोडंसं तेल लावून त्या उकळत्या पाण्यात घालते. ही माझ्या आईची पद्धत आहे. ती मी लहानपणापासून पाहत आले, त्यामुळे मी पुरणाची डाळ अशा प्रकारे शिजायला ठेवते. तुम्ही कोणती पद्धत वापरता ते कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीने डाळ शिजवली की पुरणपोळीसाठी अगदी छान तयार होते. काही जण डाळ कुकरमध्ये पटकन शिजवतात, पण टोपात शिजवलेल्या डाळीला छान चव येते आणि पुरणही खूप स्वादिष्ट होतं. थोडा वेळ जास्त लागतो. डाळ शिजायला ठेवले तोपर्यंत कणिक मळून घेते. 1 भाग मैदा आणि 2 भाग गव्हाचे पीठ एकत्र घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घट्ट कणिक मळून घेणार. आजच्या पवित्र दिवशी सकाळी स्नान करून देवपूजा केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जप, तारक मंत्र आणि मानस पूजा करून स्वामींची सेवा केली. मनपूर्वक प्रार्थना करून सर्वांच्या सुख, शांती आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद मागितला. आता ही कणिक चांगली घट्ट मळून झालेली आहे. आता ही कणिक 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवणार. नंतर पाणी काढून थोडंसं तेल लावून कणिक पुन्हा चांगली मळून घेणार आहे. यामुळे पुरणपोळी मऊ आणि लाटायला सोपी होते. आता बाकीचे जेवणाची तयारी करून घेते. आजही मी पुरण मिक्सरमध्ये नाही तर पाटा वरवंट्यावरच वाटते. या पारंपरिक पद्धतीमुळे पुरण अगदी मऊ, एकजीव आणि चवदार होते. थोडा वेळ जास्त लागतो, पण प्रत्येक घासात घरगुती चव आणि आईच्या हातची आठवण मिळते. तुमच्या घरीही पुरण पाटा वरवंट्यावरच वाटतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.